ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आशा आहे की आपण सगळेजण आपापल्या कृष्ण भक्तीमध्ये छान चालू असावं आपलं। आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहत आहोत श्रील भीष्मदेव जे की 12 महाजनांपैकी एक आहेत आणि महाजन यांचा अर्थ काय प्रभुजीज माताजीज कुणाच्या लक्षात आहे का की या 12 महाजनांचं महत्व काय आहे? त्यांच्याबद्दल आपण काही वेळेला एक श्लोक विशेष पाहिला श्रीमद भागवतम मधला। हाँ, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम।
हरे कृष्ण. येस हरे माताजी. कृष्ण. प्रभूजी, जे 12 महाजन आहेत ते अधिकृत आहेत. म्हणजे त्यांच्या थ्रू आपण जाणू शकतो की भगवान, म्हणजे भगवानांना आपण कसे ओळखू शकतो. म्हणून त्यांच्या थ्रूच आपण सगळं, म्हणजे जे सुद्धा शास्त्र आहे, साधू आहे, गुरु आहे, त्यांच्या अधिकृतच्या पद्धतीने आपण त्यांना श्री भगवानांना ओळखू शकतो. ओळखू शकतो. खूप खूप छान Yes. माताजी. तर ते अधिकृत असे महान भक्त आहेत, जे की शास्त्रांमध्ये नमूद केलेले आहेत, ज्यांच्या थ्रू आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो आणि त्यांच्या स्वतःच्या उदाहरणामधून, त्यांच्या स्वतःच्या जीवनामधून ते दाखवतात, की भगवंतांची भक्ती कशाप्रकारे करायला पाहिजे, भगवंतांना कशाप्रकारे भक्ती मार्गानेच जाणू शकतो. आणि या श्रीमद भागवताच्या भागामध्ये ज्याच्यावर आपली चर्चा सुरू आहे, श्री भीष्मदेव यांच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ज्यांच्या स्वतःच्या जीवनातून आपण पाहत आहोत, की कशाप्रकारे मागच्या वेळेस आपण चर्चा केलेली, की त्यांनी पूर्ण जीवन आपलं भगवंतांच्या मिशनसाठी, भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाहून नेलं. कुणी सांगू शकेल एका वाक्यामध्ये, 1-2 वाक्यामध्ये कशाप्रकारे भीष्मदेवांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं, भगवंत कृष्णाची इच्छा पूर्ण करण्यासाठी? कोणता मुद्दा सांगाल? ब्रह्मचार्याच्या जीवनात ब्रह्मचार्याच्या नियमाने ब्रह्मचार्याचा नियम तर त्यांनी आपल्या सावत्र आईला संतुष्ट करण्यासाठी घेतला होता. सत्यवती, की त्यांना ही भीती होती, की शंतनू महाराजांशी जर लग्न करायचंय, तर भीष्म हा शंतनू महाराजांच्या आधीच्या बायकोसोबतचा मुलगा असल्यामुळे तोच राजा होईल आणि माझ्या मुलांना राज्य प्राप्त होणार नाही. म्हणून भीष्मदेवांनी वचन घेतलं, आजीवन ब्रह्मचार्याचं, जेणेकरून हे माते तुम्ही काळजी करू नका, की मी आणि भीष्मदेव म्हटले, "मी होणार नाही." तर सत्यवतींना काळजी होती, की भीष्मदेव जरी नाही झाले, तरी त्यांची मुलं, त्यांच्या पुढच्या पिढ्या हे राजा होतील. म्हणून भीष्मदेवांनी आजीवन ब्रह्मचार्याची शपथ घेतली, की मी तर राज्य स्वीकारणार नाही आणि मी स्वतः आजीवन ब्रह्मचर्य पालन करेल, जेणेकरून माझ्या पुढच्या कोणत्या पिढ्या पण राहणार नाहीत. तर अजून एक कारण आपण चर्चा केलेली, ज्याच्यामध्ये भीष्मदेवांनी पूर्ण जीवन वाहून घेतलं. कृष्णाचा एक धडा हरे हरे माताजी कृष्ण एक प्रभूजी. एक मिनिट बाकीच्या प्रभूजींना, अच्छा, ओके, माताजींना एकदा ओके, प्रयत्न ओके, करू द्या. ओके, हरे ओके, ओके. कृष्ण. बाकीच्यांना कुणाला सांगायचा प्रयत्न करा, चुकलं तर हरकत नाही. आपण एक कृष्णाची इच्छा चर्चा केलेली. मंजरी माताजी, हरे कृष्ण. अनम्यूट करा मंजरी माताजी. भगवान श्रीकृष्णांची आंतरिक इच्छा अशी होती की त्यांनी कौरवांच्या बाजूने लढावं. आणि भीष्मदेवांनी कौरवांच्या बाजूने लढून काय दाखवायचं होतं भगवंतांना, ह्या जगात? भगवंतांना हे दाखवायचं होतं की कितीही जरी उच्च कोटीचे भक्त असले तरी सुद्धा अधर्माने वागणाऱ्याला माफी नाही, किंवा काय म्हणजे त्यांचं विनाश शिक्षा, हा, निश्चित विनाश आहे. होतो, विनाश निश्चित आहे. हां, बरोबर आहे. फक्त थोडासा बदल मी हा करेल, हा की अधर्माने वागले नाही भीष्मदेव, अधर्माची बाजूने लढले, कौरवांच्या बाजूने हा, आणि बरोबर बरोबर. बरोबर. मला हां, तेच सांगायचं होतं, माझे फक्त शब्द अच्छा. चुकले, पण काही तुम्ही काही काही हरकत सांगितलं नाही. ते बरं झालं. काही हरकत नाही. हरे हा कृष्ण. हा, हरे तर कृष्ण. भगवंतांना हे दाखवायचं होतं भीष्मांच्या माध्यमातून, की तुम्ही कितीही शक्तिशाली योद्धे जरी असाल, परंतु कारण भीष्मदेव हे साधारण योद्धे नव्हते. आपण बघतो की त्यांना अ, अ, कोणता मृत्यू? इच्छा मृत्यू. इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं, जेणेकरून त्यांचा मृत्यू त्याच वेळेला होणार होता, ज्या वेळेला ते स्वतः ठरवतील. तर असे भीष्मदेव यांचा पण अंत निश्चित आहे, जर त्यांनी युद्धामध्ये बाजू घेतली अधर्माच्या बाजूने, कौरवांच्या बाजूने. आणि भीष्मदेवांना हे माहिती होतं, आपण चर्चा केलेली, की पिढ्यानपिढ्या काळामध्ये लोकं गैरसमज करतील त्यांच्याबद्दल, की भीष्मदेवांची रोजी-रोटीची किंवा कारण अन्न, वस्त्र, निवारा हे कौरव त्यांना देत होते. म्हणून त्यांचं अ, अपरिहार्य होतं. त्यांचं ऑब्लिगेशन होतं कौरवांच्या बाजूने युद्ध करणं. पण असं बिलकुल नव्हतं.
भीष्मदेवांना कृष्णाच्या मनातील ही इच्छा माहिती होती आणि कृष्णांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं. आणि आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहिलं कशाप्रकारे आपल्या अंतसमयी सर्व ऋषीमुनींचे, वेगवेगळ्या महान ऋषीमुनींचे, पांडवांचे आणि भगवंत कृष्णाचे भीष्मदेव स्वागत करत आहेत. स्वतःचं शरीर हे मृत्यूशय्येवर पहुडलेलं असताना पण स्वतःच्या अ, प्रेमपूर्वक नेत्रांनी आणि प्रेमपूर्वक शब्दांनी. आणि आपण नंतर पाहिलं, की भीष्मदेव कशाप्रकारे पांडवांना आणि युधिष्ठिर महाराजांना उपदेश करत आहेत, की "हे युधिष्ठिर, आपण कृपया हे जे आपल्या समोर उभे आहेत भगवंत यांना आपले मामेभाऊ, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबापैकी एक मानू नका. यांना हे समजा, की हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत." आणि भीष्मदेव भगवंतांचे महान गुण याचं गुणगान करत आहेत, की कशाप्रकारे भगवंत हे समदृष्ट आहेत. भगवंत हे सर्वात्मनः म्हणजे सर्वांच्या हृदयात स्थापित आहेत. समदृश्य म्हणजे सर्वांच्या प्रती इक्विपॉइस समान दृष्टी ठेवणारे, सर्वांप्रती सारखेच दयाळू असणारे. आणि आपण पाहिलं मागच्या वेळेला, की कशाप्रकारे भगवंतांचा कृपा आणि भगवंतांनी कुणाला दिलेली शिक्षा हे दोन्हीही भगवंतांच्या कृपाच आहेत. कारण त्या दोन्ही गोष्टींनी जो कोणी व्यक्ती ज्यांना भगवंतांकडून कृपा प्राप्त होईल किंवा ज्यांना भगवंतांकडून चॅस्टाइजमेंट चॅस्टाइजमेंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? थोडंसं रागवणं भगवंतांकडून किंवा भगवंतांकडून थोडीशी शिक्षा प्राप्त होईल, अशा व्यक्तीचा पण फायदाच होतो. आणि खूप सारे उदाहरणं आपण पाहिले, जसे की खूप सारे महान असुर ज्यांना की भगवंतांच्या हाती मृत्यू आला. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू, ज्याला की नरसिंहदेवांच्या हाती मृत्यू आला किंवा पूतना ज्यांना की अ, बालकृष्ण यांच्या हाती मृत्यू आला किंवा शिशुपाल ज्यांना की भगवंतांचं जे नित्य अस्त्र आहे सुदर्शन त्याच्याद्वारे मृत्यू प्राप्त झाला. या सर्व असुरांना अंततः गती खूप चांगली प्राप्त झाली. ते अंततः भगवत धामालाच प्राप्त केलं त्यांनी. तर सांगण्याचा हेतू असा, की भगवंतांच्या ह्या वेगवेगळ्या महान जे गुण आहेत, ते आठवत आहेत भीष्मदेव त्यांच्या प्रार्थनांमधून. कशाप्रकारे ते सर्वांच्या प्रती समदृश्य आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये वास करतात आणि नेहमी कोणत्याही कोणत्याही व्यक्तीचीच नाही तर कोणत्याही प्राणीमात्राचं नेहमी भलंच चिंतितात. भगवंतांची जी कोणती ॲक्शन, जे काही त्यांची कृती आहे, ती सर्व जगाच्या कल्याणासाठीच असते. अशा प्रकारे भगवंतांच्या प्रती गुणगान अर्पण केल्यानंतर आणि भगवंतांचं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हा स्तर प्रस्थापित केल्यानंतर भीष्मदेव शेवटी भगवंतांना एक प्रार्थना करतात. तर ती प्रार्थना आज आपण पाहू श्लोक क्रमांक 23 पासून. आतापर्यंत जे पण आपण श्लोक पाहिले प्रभुजीच, माताजीच कुणाचा काही प्रश्न आहे? कोणत्या मुद्द्यावर? मागच्या वेळेसच्या श्लोकांवर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस किरण जाधव प्रभुजी. मला एक आता सांगितलेलं क्लिअर झालं नाही की श्रीकृष्णाची भीष्मानी अधर्माच्या बाजूनी लढण्याची इच्छा का होती, मला हां. अजून तसं क्लिअर झालं नाही. अच्छा, अच्छा. तर त्याचा आपण एक छोटासा एक एक स्टेप आपण मागे जाऊ प्रभुजी. आपण एका मुद्द्यावर चर्चा ओके. केलेली, की भगवंत ज्यावेळेस आपल्याला सामान्य जीवांना कोणता पण धडा शिकवायचा असेल, कुणाच्या माध्यमातून शिकवतात? आपण पाहिलं होतं हे. किरण प्रभुजी, कुणाच्या माध्यमातून शिकवतात भगवंत? कोणताही धडा शिकवायचा असेल सामान्य व्यक्तींना तर? किंवा बाकीचे भक्त? स्वतःच्या वागणुकीतून. स्वतःच्या वागणुकीतून आणि भक्तांच्या माध्यमातून. आपण एक म्हण म्हटलेली, की "लेकी बोले सुने लागे", की एखादी सासू जर नवीन घरात आलेल्या सुनेला जर काही शिकवायचं असेल, तर आपल्या लेकीला बोलते का? कारण डायरेक्ट जर सुनेला जर बोलली, तर सून घाबरून जाईल, की आत्ताच घरात आलेली आहे ती. लगेच सासूंनी रागवलं, तर त्यांना लगेच दडपण येईल. म्हणून सासू कधीही स्वतःच्या मुलीला सांगते, की "बाई,
असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. जेणेकरून त्या बोलण्यातून सून पण शिकून जाईल आणि तिला रागवण्याची गरज पण पडणार नाही. त्याच प्रकारे भगवंत ह्या भौतिक जगातल्या सामान्य लोकांसाठी, प्राणीमात्रांसाठी कोणतीही शिकवण ज्यावेळेस द्यायची असते, त्यावेळेस ते स्वतःच्या भक्ताच्या माध्यमातून शिकवतात. जसं आपण पाहिलं अर्जुनाच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीता शिकवली. परीक्षित महाराजांच्या माध्यमातून श्रीमद भागवत शिकवत आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या भक्तांच्या माध्यमातून वेगवेगळे ते या भौतिक जगातल्या प्राणीमात्रांसाठी फायद्याचे असे ज्ञान शिकवतात. तर भगवंतांना हे शिकवायचं होतं, की कशाप्रकारे एखादा व्यक्ती कितीही अजित म्हणजे अपराजित, जो की अजय असू द्या युद्धामध्ये, कितीही शक्तिशाली योद्धा असू द्या, परंतु धर्म आणि अधर्माची ज्यावेळेस या जगामध्ये नेहमी लढाई सुरू असते, त्या लढाईमध्ये जर एखादा शक्तिशाली व्यक्ती पण जर अधर्माच्या बाजूने असेल, तर त्या व्यक्तीचा अंत निश्चित आहे. सत्य हे नेहमी असत्यावर नेहमीच जिंकणार. धर्म हा अधर्मावर निश्चित जिंकणार. जय प्राप्त होणार आणि हा मुद्दा विशेष ठळकतेने दर्शवण्यासाठी भगवंतांची इच्छा होती, की भीष्म पितामह जे की नित्य सहयोगी आहेत भगवंतांचे आध्यात्मिक जीवनामध्ये, त्यांनी एक महान भक्त असून पण अशा प्रकारे अशा अधर्माची बाजू घ्यावी, अशा अधर्माच्या बाजूने लढावे, जेणेकरून हा जो धडा आहे भगवंतांना सामान्य व्यक्तींसाठी, सामान्य जीवांसाठी शिकवता येईल. कळालं? किरण जाधव प्रभूजी काही डाऊट आहे येस, याच्यामध्ये? येस प्रभूजी. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. चालेल. थँक्यू. बाकीच्या कुणाला काही प्रश्न आहे? काही टीका, टिप्पणी आहे कुणाची काही? हरे कृष्ण. ठीक आहे. आपण श्लोक क्रमांक 23 पासून सुरुवात करूया. श्लोक दिसत आहे आपल्या सगळ्यांना? हो प्रभूजी. ओके, ओके. तर कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. भक्त्यावेशमनो यस्मिन् भक्त्यावेशमनो यस्मिन् वाचायन्नाम कीर्तयन् वाचायन्नाम कीर्तयन् त्यजन् त्यजन् कलेवरं योगी कलेवरं योगी मुच्यते कामकर्मभिः. मुच्यते कामकर्मभिः. कुणाला अनुवाद आणि तात्पर्य वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण वाचू प्रभूजी. हां, रेश्मा माताजी. मंजरी माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. रेश्मा माताजी वाचा. हरे कृष्ण. भक्ताने श्रद्धापूर्वक ध्यान आणि सतत नाम कीर्तन केल्याने भगवान त्यांच्या अंतःकरणात आविर्भूत होतात आणि त्यांच्या देहत्यागाविषयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. योग म्हणजे अन्य सर्व विषयांपासून परावृत्त झालेल्या मनाची एकाग्रता आणि अशी एकाग्रता म्हणजेच समाधी किंवा भगवंतांच्या सेवेत सर्वस्वी संलग्न होणे होय. याप्रमाणे मन एकाग्र करणाऱ्याला योगी म्हणतात. असा योगी भक्त भगवंतांच्या चिंतनामध्ये आपले लक्ष दिवसाचे 24 तास गुंतवून ठेवतो आणि त्यामुळे त्याचे मन भगवंताच्या नवविधा भक्तींनी भरून जाते. ही नवविधा भक्ती पुढील प्रमाणे आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पाठ, सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा योग चरणाने अर्थातच भगवंताच्या सेवेत स्वतःला वाहून घेतल्याने भक्त भगवंतांना प्रिय होतो. भगवद्गीतेत परिपूर्ण समाधीच्या अवस्थेच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आले आहे. असा विरळा भक्त सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ असल्याचे भगवान सांगतात. असा पूर्णत्वाला पोहोचलेला योगी भगवंताच्या आशीर्वादाने आपल्या प्रबुद्ध जाणीवेने भगवंतावर मन एकाग्र करण्यास समर्थ होतो आणि देह पतनापूर्वी असा कीर्तन करणारा योगी देह त्यागानंतर भगवंताच्या अंतरंगा शक्तीच्या सामर्थ्याने तात्काळ भौतिक जीवन व तत्संबंधी कोणतेही लक्षण नसणाऱ्या शाश्वत लोकाला प्राप्त होतो. भौतिक जीवनात जीवाला आपल्या कर्मानुसार विविध प्रकारचे ताप सहन करावे लागतात. असे भौतिक जीवन आपण भौतिक वासनांनाच परिपाक आहे. भगवंताच्या भक्तीत
जीवाच्या स्वाभाविक इच्छा नष्ट केल्या जात नाही, तर त्या योग्य कामी भगवंताच्या सेवेत संलग्न केल्या जातात. त्यामुळे आध्यात्मिक जगात प्रवेश करण्याची इच्छा करण्यास तो पात्र होतो. भीष्मदेव या ठिकाणी एका विशिष्ट योगाचा, भक्ती योगाचा निर्देश करीत आहेत. मृत्यूच्या वेळी साक्षात भगवंतांनी त्यांच्या समोर उपस्थित व्हावे इतके त्यांचे अहोभाग्य होते. भगवंतांनी आपल्या नेत्रासमोर तसेच उभे राहावे अशी प्रार्थना ते पुढील श्लोकात करीत आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भक्ताने श्रद्धापूर्वक ध्यान आणि सतत नाम संकीर्तन केल्याने भगवान त्यांच्या अंतःकरणात आविर्भूत होतात. आविर्भूत म्हणजे राहतात भगवंत. आणि त्याच्या म्हणजे त्या भक्ताच्या त्याच्या देहत्यागासमयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. तर इथे भागवत आपल्याला सांगत आहे की भगवंत अशा भक्ताच्या प्रती कशा प्रकारे रेसिप्रोकेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजी माताजी? आदान प्रदान काय म्हणता येईल? रेसिप्रोकेशन संलग्न हा संलग्न का प्रभुजी? संलग्न नाही. ज्या देवाण प्रकारे देवाणघेवाण किंवा आदान प्रदान ज्या प्रकारे भगवंत पूर्ण तन्मयतेने स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडतात, त्याच्या रेसिप्रोकेशन म्हणजे त्याच्या प्रमाणेच भगवंत पण कसे त्या भक्ताला आपली कृपा प्रदान करतात. कशा प्रकारे कृपा प्रदान करतात? त्याच्या हृदयामध्ये नेहमी आविर्भूत म्हणजे आनंदाने नेहमी राहतात आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस त्या भक्ताच्या मृत्यूची वेळ येते, त्यावेळेस खरं सांगायचं तर आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा कालावधी कोणता आहे? प्रभुजी माताजी, या भौतिक जीवनातला कोण सांगेल? कोणता काळ सर्वात महत्त्वाचा आहे? तारुण्यावस्था, सर्वात मृत्यू सर्वात मृत्यू समाज हां, भगवंतांचे काम. आपण म्हणतो की लाईफ इज लाइक अ एक्झामिनेशन लाईफ इज अ प्रिपरेशन, डेथ इज अ एक्झामिनेशन. की जीवन हे आपल्या परीक्षेच्या तयारीचा काळ आहे आणि परीक्षा ही आहे मृत्यूचा समय, मृत्यूचा वेळ. तुकाराम महाराजांचं पण एक खूप छान वाक्य आहे. ते लिहितात की एवढ्यासाठी सगळा केला खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे मृत्यू हा मनुष्य जीवनामध्ये विशेषतः याच्यासाठी महत्त्वाची वेळ आहे प्रभुजीच माताजी, की प्राणी जीवनामध्ये पुढची जी स्टेप आहे ती ठरलेली, की ह्या जीवनानंतर कर्मबंधनाप्रमाणे पुढचा जन्म कोणता मिळणार आहे. थोडाफार त्याच्यात फरक होऊ शकतो, जर कळत-नकळत सुकृती प्राप्त झाली तर. नाहीतर नि नियमित कर्मबंधनामध्ये पुढचा स्टेप ठरलेली आहे. पण मनुष्यांचं तसं नाहीये. मनुष्यांचा जन्म असा जन्म आहे, की आपल्या जीवनात केलेल्या कार्याप्रमाणे आपल्याला संधी उपलब्ध आहे. मृत्यूच्या समयी भगवंतांना जर आठवू शकलो आपण, तर भगवत धामात जाऊ आणि मृत्यूच्या समयी जर भौतिक विषयांना आठवलं आपण, तर कुठे येऊ? परत या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागू. तर भीष्मदेव आपल्याला इथे सांगत आहेत, की कशाप्रकारे अशा भक्तासाठी जे की निश्चित 2 प्रकारचे गुण दिलेत भक्तांचे. अशा प्रकारचे भक्त जे पूर्ण जीवनभर, पूर्ण परीक्षेच्या तयारीच्या वेळेला आपलं ध्यान आणि मन भगवंतांवर एकाग्र चित्ताने लावतात आणि आपले स्वतःचे दिनचर्येचे कामं करत असताना पण भगवंतांवर मन हे निश्चितपणे चिंतनामध्ये नेहमी लागलेले असते 24 तास. मग त्याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती संन्यासीच असावा. त्याचा अर्थ असा की जो कोणता कामधंदा तो व्यक्ती करत असेल, ते काम करत असताना, तो व्यवसाय करत असताना त्या व्यक्तीची चेतना जी आहे, ती भगवंतांवर नेहमी केंद्रित आहे. अशा भक्ताच्या देहत्यागाच्या वेळेला, अशा भक्ताच्या शरीर सोडण्याच्या वेळेला भगवंत निश्चित त्या भक्ताला त्यांचं स्मरण करून देतात आणि जेणेकरून तो भक्त भगवत धामात, शाश्वत धामामध्ये परतू शकेल या भौतिक जीवनामधून. तर हे आहे भगवंतांचं प्रेम, भगवंतांची कृपा अशा भक्तांसाठी. मी एक विशेष शब्द आठवायचा प्रयत्न करत आहे. हाऊ डज कृष्णा रेसिप्रोकेट? भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाला
कशा प्रकारे उत्तर देतात. आपल्या भक्ताच्या प्रेमाची भेट भगवंत कशा प्रकारे देतात, तर त्या भक्ताला मृत्यूसमयी आपलं दर्शन देऊन आणि आपलं स्मरण घडवून भगवंत त्या भक्ताला आपली कृपा प्रदान करतात. प्रतिसाद म्हणता येईल का ते? प्रतिसाद खूप छान प्रभूजी. प्रतिसाद भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाचा प्रतिसाद कशा प्रकारे देतात आणि असा प्रकारचा भक्त जो की संन्यासी नसू द्या, काही हरकत नाही. एखादा योगी नसू द्या, काही हरकत नाही. परंतु श्रीकृष्णांच्या दृष्टीमध्ये भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचा भक्त जो आपल्या दिनचर्येमध्ये 24 तास वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असताना पण, कार्य करत असताना पण, ज्या भक्ताचं लक्ष हे भगवंतांवर चिंतित आहे, केंद्रित आहे, त्या भक्ताला भगवंत म्हणतात, की तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. 6व्या अध्यायामधला शेवटचा श्लोक भगवद्गीतेमधला आपण पाहू. माझ्या मते 47वा श्लोक आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. एकदा श्लोक दिसू द्या. तुम्ही पण एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा सर्वजण. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन तेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो माम् श्रद्धावान् भजते यो समे युक्ततमो मतः. तर याच्यात हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, माताजी. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग, 6वा अध्याय आहे भगवद्गीतेमधला. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की सर्व प्रकारच्या योगींमध्ये असे सर्वश्रेष्ठ योगी कोणते? मद्गतेन अंतरात्मना, जे त्यांचं अंतर्मन पूर्णतः भगवंतांवर केंद्रित करून सर्व प्रकारचे कार्य करत आहेत. आणि कधी कार्य करत आहेत भगवंतांवर ध्यान केंद्रित करून? 24 तास नियमितपणे जे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं लक्ष जे गुंतलेलं आहे, ते भगवंतांवर गुंतलेलं आहे. असे जे भक्त आहेत, ते सर्व योगींमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत भगवंतांच्या मते, कृष्णाच्या मते. श्रद्धावान भजते यो माम. आणि अशा प्रकारचे भक्त जे भगवंतांना श्रद्धेने भजतात, ते समे युक्त तमो मता. तर भगवंत म्हणतात, की हे माझं मत आहे अर्जुना, की ते सर्वश्रेष्ठ योगी म्हणून गृहीत धरले पाहिजे अशा प्रकारचे भक्त. जसं की एक छोटंसं उदाहरण देऊ शकतो आपण, की आई ज्यावेळेस बाळ लहान असतं, त्यावेळेस बाळ लहान असताना पण आईला घरातले सर्व बाकीचे काम पण करावे लागतात, घरकाम वगैरे. पण ती स्त्री जे पण कोणतं काम करत असेल, स्वयंपाक करत असेल, धुणं धुत असेल, घर स्वच्छ करत असेल, भांडी लावत असेल, त्यावेळेस त्या स्त्रीचं लक्ष नेहमी आपल्या लहान बाळावर असतं, की ते कुठं खोड्या तर करत नाही ना. ते बाळ स्वतः जरी शांत असलं 5 मिनिटं जरी, तरी ती आई एकदम चलबिचल होते, की शांत कशामुळे? काही ते हे तर करत नाही ना, स्वतःला अडचणीत तर टाकून घेत नाहीये ना, कुठे काही खोड्या तर करत नाहीये ना. लगेच आई जाऊन बघते. का? कारण असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, की या भौतिक जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ स्तरावरचं जे भौतिक स्तरावरचं बरं काय, सर्वात श्रेष्ठ भौतिक स्तरावरचं जे प्रेम आहे, ते एका आईचं प्रेम आहे आपल्या मुलासाठी, आपल्या लहान मुलासाठी. मुलगा असो, मुलगी असो, मुलासाठी जे प्रेम आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. बाकीचं भौतिक स्तरावरचं कोणतंच प्रेम त्या प्रेमाशी तुलना करू शकत नाही. परंतु आपल्याला भागवत सांगतं, की भगवंत जीवाला इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात. ध्रुव महाराजांची आई सुनीती ध्रुव महाराजांना सांगते, की "हे बेटा, तुझा अपमान झालाय, तुझ्या हृदयामध्ये खूप मोठं दुःख झालंय तुला आणि ते दुःख निवारण्यासाठी तू माझ्याकडे आलेला आहेस. पण तू एक समजून घे, की मी पूर्णपणे पात्र नाहीये तुझ्या दुःखाचं निरासन करण्यासाठी.
तू जर अशा भगवंतांना, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत विष्णूंना जर शरण गेला, तर ते विष्णू हजारो आईंचं प्रेम जीवाला देण्यासाठी सक्षम आहेत. तर सांगण्याचा अर्थ असा, की भगवंत अशा प्रकारे प्रतिसाद देतात आपल्या भक्ताच्या समर्पणाला, आपल्या भक्ताच्या भक्तीमधल्या प्रेमाला भगवंत अशा प्रकारे प्रतिसाद देतात. कशाप्रकारे प्रतिसाद देतात? 2 प्रकारे. त्या भगवंतांच्या त्या भक्ताच्या हृदयामध्ये 24 तास त्या भक्ताच्या हृदयामध्ये नियमितपणे वास करून आणि ज्यावेळेस त्या भक्ताला मुख्य प्रकारे त्याच्या परीक्षेची वेळ आहे, त्याच्या मृत्यूची वेळ आहे, त्या मृत्यूच्या वेळेला त्या भक्ताला स्वतःचं स्मरण करून देऊन, जेणेकरून की ते भक्त कुठे येऊ शकावेत? प्रभुजीच, माताजीच? काय गती प्राप्त होईल त्यांना भगवंतांच्या स्मरणाने? मोक्षगती. मोक्षगती कृष्णधामात. भगवत धाम प्राप्त होईल. भगवत धाम प्राप्त होईल. ते अशा प्रकारे इथे भीष्मदेव सांगत आहेत, की भगवंत कशाप्रकारे प्रतिसाद देतात भक्ताच्या प्रेमाला. आणि काय त्या व्यक्तीची पात्रता असली पाहिजे? असा पूर्णत्वाला पोहोचलेला योगी भगवंतांच्या आशीर्वादाने, आपल्या प्रबुद्ध जाणीवेने भगवंतांवर मन एकाग्र करण्यास समर्थ होतो आणि देह पतनापूर्वी असा नामसंकीर्तन करणारा योगी देहत्यागानंतर भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या सामर्थ्याने तात्काळ भौतिक जीवन व तत्संबंधी कोणतेही लक्षण नसणाऱ्या शाश्वत लोकाला प्राप्त होतो. म्हणजे 2 प्रकारच्या गोष्टी व्यक्ती करत आहे. एक आहे पूर्ण लक्ष त्याचं केंद्रित आहे. कॅरेक्टरिस्टिक दुसरं त्या व्यक्तीचा गुण आहे, की तो नेहमी नामसंकीर्तनाचा अर्थ काय? प्रभुजीच, माताजीच? नेहमी भगवंतांचं नाव घेणारा व्यक्ती. जसं की जपाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, भगवंतांच्या शास्त्राच्या अध्ययनाच्या माध्यमातून, भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांच्या गुणगान करण्याच्या माध्यमातून हा भक्त नामसंकीर्तनामध्ये नियमित गुंतलेला आहे. तर असा व्यक्ती निश्चित भगवंत त्याला प्रतिसाद देतील. आणि भौतिक जगत हे सांगितलं आहे. कशा प्रकारचे भौतिक जगत? याच्यामध्ये नियमितपणे एखादा लहान बालक असू द्या, मोठा झालेला मुलगा असू द्या किंवा वृद्ध असू द्या, एक कोणत्याही प्राणी मात्राला 3 प्रकारचे ताप हे सहन करावे लागतात. कोणते ते 3 प्रकारचे ताप? प्रभुजीच, माताजीच? कोण सांगेल? कोणते 3 प्रकारचे ताप सहन करावे लागतात आपल्याला नेहमी? प्रभूजी हां, स्नेहल. भौ- हां, प्रभुजी. हां. भौतिक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक हे 3 प्रकारचे ताप नेहमी सहन करावे लागतात. तर आधी भौतिक म्हणजे बाकीच्या प्राणिमात्रांकडून आपल्याला मिळणारे त्रास. उदाहरणार्थ डास चावत राहतात आपल्याला. कोविड येऊन गेला 4 वर्षांपूर्वी. तर हे आदिभौतिक त्रास झाले, की दुसऱ्या प्राणिमात्रांमुळे भोगावे लागणारे भोग. याला किंवा कधी बायको त्रास देते, बायकोला पती त्रास देतात, भावाला भाऊ त्रास देतो. अशा प्रकारचे कोणत्याही दुसऱ्या जीवापासून आपल्याला मिळणारा त्रास हा आदिभौतिक ताप समजला जातो. त्याच प्रकारे आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आदिभौतिक ताप तरी ठीक. आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या मनामुळे आणि स्वतःच्या शरीरामुळे सोसावा लागणारा ताप. उदाहरणार्थ डिप्रेशनमध्ये माणूस जातो कधी. कधी खूप स्ट्रेस्ड, कधी खूप ताण येतो व्यक्तीवर. तर शरीराचा ताण तरी माणूस एका प्रकारे सहन करू शकतो. पण मनाचा ताण खूप जास्त झाल्यावर लोकं खूप एक्स्ट्रीम मेजर्स म्हणजे काहीतरी एकदम चुकीचा मार्ग निवडतात. कधी आत्महत्या करतात, काय करतात. तर हा त्रास झाला आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या मनाने आणि शरीराने दिलेला त्रास. आणि तिसरा त्रास या भौतिक जीवनामध्ये आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे वेगवेगळ्या देवी-देवतांच्या माध्यमातून भोगावा लागणारा ताप आणि देवी-देवता काही खुशीने हा ताप देत नाहीत. आपल्याच कर्माचं हे फळ असतं. उदाहरणार्थ दुष्काळ,
पाण्याची कमतरता, खूप जास्त ऊन, निसर्गाचे जे एक्स्ट्रीम मेजर्स, कधी खूप वादळ येतं, खूप जोरात पाऊस येतो, कधी पूर येतो, कधी दुष्काळ येतो. अशा प्रकारे देवी देवतांच्या माध्यमातून या जगामध्ये मिळणारा ताप. तर भागवत सांगतं, कोणताही व्यक्ती असू द्या, असं नाही की भक्त असले म्हणजे त्यांना ह्या भौतिक तापातून या भौतिक जगतामध्ये मुक्तता मिळेल. भौतिक जगात जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आपल्याला हे ताप सहन करावेच लागणार. परंतु भागवत सांगत आहे, की आपण जर भक्ती व्यवस्थित पालन केली, तर आपल्याला अशा प्रकारचं शाश्वत जगत प्राप्त होईल, जिथे की हे भौतिक ताप सहन करावे लागणार नाहीत. त्याच्यामुळे कधीच माणसाने या भौतिक तापांच्या प्रती फ्रस्ट्रेट नाही व्हायला पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो, की समजा तुम्ही कधी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये जाता प्रभूजी माताजी आणि आपण एखादी गोष्ट ऑर्डर करता. समजा कुणी जर ऑर्डर केलं खूप काही तिखट पदार्थ, ठीक आहे? खूप जास्त मिरची वगैरे टाकलेली आहे आणि तो पदार्थ ज्यावेळेस तुम्ही खाण्यासाठी सुरुवात करता, त्यावेळेस डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय आणि खूप त्रास होत आहे. तर तुम्ही त्या वेटरला शिव्या देऊ शकता का? किंवा हॉटेलच्या मॅनेजरला शिव्या देऊ शकता का प्रभूजी माताजी? की इतकं तिखट कसं काय म्हणून? कुणाची कुणी मागवलाय तो पदार्थ? त्यांनी आणून स्वतःच दिलाय का आपल्या घरी? नाही, आपण मागवला प्रभूजी, आपण नाही आपण शिवाय. आपण मागवलाय, त्याच्यामुळे आपण त्यांना शिव्या, शाप देऊ शकत नाहीत. त्याच प्रकारे आपल्याला जे कोणते भौतिक ताप या भौतिक जगतामध्ये सहन करावे लागतात, त्याला आपण दोष देऊ शकत नाही. कारण ते कुणी मागवलंय? ऑर्डर कुणी दिली रेस्टॉरंटमध्ये? प्रभूजीच माताजीच? आपण आपण स्वतः. आपण स्वतः दिली. तर असं कोणतंच कर्मफळ आपल्याला प्राप्त होत नाही, ज्याच्यासाठी आपण कोणतं तरी कार्य केलेलं नाहीये अगोदरच्या काळामध्ये. बिलकुल आपल्या मनाचा स्ट्रेस असू द्या, ताण असू द्या किंवा बाहेरच्या जगतातले कोणते प्रॉब्लेम्स असू द्या, दुसऱ्या दुसऱ्या प्राणीमात्रांकडून असू द्या, त्यांना पण आपले आधीचे कर्मफळं जे फक्त त्या व्यक्तीच्या रूपामध्ये, त्या प्राणीमात्राच्या रूपामध्ये किंवा त्या मनाच्या ताणाच्या रूपामध्ये आपल्यासमोर अवतरित होत आहेत, आपले कर्मफळ बनून. तर ही आध्यात्मिक जीवन पालन केल्याने, भक्ती मार्गाचं पालन केल्याने, ह्या भौतिक वासनांच्या परिपाकाचं जे भौतिक जगत आहे, त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला शाश्वत जगत प्राप्त होतं, जिथं की हे भौतिक ताप, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक हे अस्तित्वात नाहीयेत. आणि तिथे म्हणून भगवत धामाला काय म्हटलं जातं प्रभूजीच माताजीच? जिथे की चिंता नाहीयेत भौतिक जगातल्या. काय म्हटलं जातं भगवत धामाला? काय? वैकुंठ का? वैकुंठ. खूप छान माताजी. वैकुंठ. कुंठ म्हणजे चिंता आणि वैकुंठ म्हणजे असं स्थान जिथं की या चिंतांनी मनुष्य ग्रस्त राहत नाही. त्या स्थानाला म्हटलं जातं वैकुंठ. तर आपल्याला पण अशा ठिकाणी जर जायचंय, जिथं की हे चिंता, ताण हे 3 प्रकारचे भौतिक ताप नसतील, तर आपल्याला भक्ती व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे भीष्मदेव इथे प्रार्थना करत आहेत, की भगवंत कशाप्रकारे अशा भक्तांसोबत प्रतिसाद देतात, भक्तांसोबत आदान-प्रदान करतात. आणि पुढच्या श्लोकामध्ये भीष्मदेव प्रार्थना करत आहेत, की म्हणून हे प्रभू, हे कृष्ण, माझी आपल्याला प्रार्थना आहे, की तुम्ही कृपया माझं हे शरीर त्याग होईपर्यंत कृपया माझ्यासमोरच आपलं हे दर्शन द्या. आपण कृपया माझं शरीर त्याग होईपर्यंत इथून जाऊ नका. तर पुढचा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करू आपण. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सदैव देवो भगवान प्रतीक्षताम् सदैव देव भगवान प्रतीक्षताम्. कले कलेवरं यावदिदं हिनोम्यहम्. कलेवरं यावदिदं हिनोम्यहम्. प्रसन्नहासरुणलोचनोल्लसम् प्रसन्नहासरुणलोचनोल्लसम्.
मुखाम्बुजो ध्यानपतश्चतुर्भुजः चतुर्भुज मंजरी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम गुरुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. ज्यांना 4 हात आहेत, प्रभातकालीन सूर्योदयासारखे ज्यांचे नेत्र अरुण वर्णाचे आहेत, ज्यांच्या सुशोभित मुखकमळावर स्मितहास्य विलसत आहे, असे ते भगवान श्रीकृष्ण मी देह सोडीपर्यंत माझ्या दृष्टीपथात राहोत. तात्पर्य: चतुर्भुज नारायण हे भीष्मदेवांचे इष्टदेव आहेत. भगवान श्रीकृष्ण हेच आदिनारायण आहेत आणि चतुर्भुज नारायण हे भगवान श्रीकृष्णांचेच एक विलास रूप आहे, याची भीष्मदेवांना जाणीव होती. अप्रत्यक्षपणे या ठिकाणी ते अशी इच्छा व्यक्त करत आहेत की भगवान श्रीकृष्णांनी आपले चतुर्भुज नारायण रूप त्यांना दाखवावे. वैष्णव भक्त वृत्तीने नम्र असतो. भीष्मदेवांना हे निश्चितपणे माहीत होते की आपले पार्थिव शरीर सोडल्यानंतर आपण वैकुंठ लोकी जाणार आहोत. तरीही वैष्णव म्हणून त्यांनी अशी नम्र इच्छा प्रगट केली की भगवंतांचे सुंदर मुख आता आपल्याला पाहायला मिळावे. कारण एकदा हे शरीर सोडून परलोकी गेल्यावर ते रूप पाहण्याची शक्यता पुन्हा उरणार नाही. आपल्या एकनिष्ठ भक्तांना आपल्या धामामध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन जरी भगवंतांनी दिले असले तरीही वैष्णव त्याविषयी गर्व करीत नाही. आपण जोपर्यंत देह सोडित नाही तोपर्यंत, असे भीष्मदेव म्हणतात. याचा अर्थच हा: या थोर सेनापतीला आपले शरीर आपल्या इच्छेने सोडता येईल. त्यांच्यावर निसर्ग नियमांचा अधिकार चालत नाही. त्यांच्या अंगी असे सामर्थ्य होते की त्यांना आपले शरीर हवे तेवढा वेळ ठेवून घेता आले असते. अशा प्रकारचा वर त्यांना आपल्या पिताकडून मिळाला होता. भगवंतांनी आपल्या चतुर्भुज रूपात त्यांच्यासमोर उभे राहावे म्हणजे त्यांना त्या रूपाचे ध्यान करता येईल. ध्यान करतानाच समाधी अवस्था प्राप्त होईल आणि अशा चिंतनाने आपले मन पवित्र होईल, ही त्यांची अंतिम इच्छा होती. आपण पुढे कोठे जाणार याची त्यांना चिंता वाटत नव्हती. शुद्ध भगवत भक्ताला भगवत धामात परत जाण्याची फारशी उत्सुकता कधीच नसते. तो केवळ परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून असतो. समजा परमेश्वराने त्याला नरकात जायला सांगितले तर तो तेथेही समाधानाने जाईल. सद्भक्ताची एवढी एकच इच्छा असते की सर्व प्रकारच्या परिस्थितीत त्याचे चित्त नेहमी भगवंतांच्या चिंतनामध्ये पूर्ण रममाण असावे. भगवंतांच्या चरणकमळांच्या ध्यानामध्ये रमावे. भीष्मदेवांची ही अंतिम इच्छा एवढीच आहे की भगवत चिंतन करीत असतानाच आपले प्राणोत्क्रमण व्हावे. शुद्ध भक्ताची हीच उच्चतम आकांक्षा असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर भीष्मदेव इथे भगवंतांना प्रार्थना करत आहेत आणि भागवत सांगत आहे आपल्याला भीष्मदेवांची नम्रता. कशा प्रकारे भीष्मदेवांची नम्रता कळते प्रभुजी माताजी, की भीष्मदेव हे गृहीत धरून चालत नाहीत की मी शरीर सोडल्यानंतर भगवत धामात जाणार आहे असं म्हणून. भीष्मदेव म्हणत आहेत की हे शरीर सोडल्यानंतर मला माहित नाही हे भगवंता कुठे जाणार आहे मी. तुमच्या इच्छेनुसार तुमची जिथे कुठे इच्छा आहे तिथं मी जाण्यासाठी तयार आहे. एक खूप सुंदर श्लोक आहे, भागवतामध्येच येतो 6व्या स्कंदामध्ये. ज्यावेळेस अ, चित्रकेतू महाराज ज्यांच्यामध्ये आणि पार्वती मातेमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते आणि पार्वती माता त्यांना शाप देतात, की आपण या क्षणी विद्याधर जन्म सोडून आपण असुराचा जन्म प्राप्त करावा. आणि त्यानंतर चित्रकेतू महाराज, शिवजी, भगवंत शंकर आणि पार्वती माता यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि माफी मागतात पार्वती मातेकडून आणि त्यांचा शाप तो स्वीकारतात. फक्त एक प्रार्थना करतात, की "हे माता, मी असुर बनून जन्मेल, फक्त एक मला आशीर्वाद द्या, की मी भगवंतांना विसरणार नाही. भगवंतांचं स्मरण नियमितपणे मला राहील." त्यावेळेस शिवजी, शंकर हे पार्वती मातेला भक्तांची महिमा सांगतात 6व्या स्कंदामध्ये. ते म्हणतात, की नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थ दर्शनः
की शिवजी सांगतात, की "हे पार्वती देवी, नारायण परः सर्वे." असे भक्त जे की भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित आहेत, ते या गोष्टीची काळजी करत नाहीत. स्वर्ग अपवर्ग नरकेषु, की कुठेही जाण्यासाठी ते तयार असतात. भगवंतांची इच्छा असेल तर नरकात जायला पण तयार आहे. फक्त एकच इच्छा असते, एकच त्यांची मागणी असते. कोणती मागणी प्रभुजीज माताजीज भक्तांची? भीष्मदेवांची जी होती ती? कोणती मागणी असते भगवंतांच्या भक्तांची? किंवा चित्रकेतू महाराजांची जी होती आत्ता आपण सांगितलेली? भगवत स्मरण नेहमी राहावे. हां, हां. भगवंतांचं जे स्मरण आहे, ते हे भगवंता मला कृपया आपल्याला विसरू देऊ नका. ठीक आहे? माझ्या चित्तामध्ये नेहमी आपलं स्मरण राहू द्या आणि हे स्मरण राहू असताना मला कुठेही गेलं तरी काही चिंता नाही. आपल्या आनंदाप्रमाणे मी कुठे पण जाईल, असं एका शुद्ध भक्ताची. पण आपण शुद्ध भक्तांना कॉपी करू शकत नाही. आपण कुठे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्रभुजीज, माताजीज? कुठे जायचं आपल्याला? या भगवत धाम. भगवत धामात जाण्यासाठी. कशामुळे? काय विशेष आहे शुद्ध भक्तामध्ये आणि आपल्यामध्ये? काय प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये? की शुद्ध भक्ताला ती शाश्वती आहे, की ते भगवंतांना विसरणार नाहीत. आपल्याला भगवंतांना आठवण्यासाठी, भगवंतांच्या स्मरणासाठी मेहनत करावी लागते. हा 1 तास भागवताचा झाला, की आपण आपल्या दिनचर्येमध्ये गुंततो, ज्यावेळेस भगवंतांचं आपल्याला विस्मरण होतं. भगवंतांना आपण विसरून जातो. परंतु एका शुद्ध भक्ताची ही विशेषता असते, की आपल्या भगवंतांच्या प्रती समर्पणातून कोणतंही कार्य करत असू द्या ते शुद्ध भक्त, त्यांना नेहमीच भगवंतांचं स्मरणामध्ये ते रममान असतात. तर कारण शुद्ध भक्तांना ही शाश्वती आहे, हा विश्वास आहे, की ते भगवंतांना विसरणार नाहीत. पण आपल्याला आपली अजून भक्तीमध्ये तेवढी परिपूर्णता प्राप्त झालेली नाही. त्याच्यामुळं प्रभुपाद सांगतात, की एका साधना भक्तानी काय चिंतायला पाहिजे? बस झालं आता मायेचे दांडू खाणं. आता आपण ह्या जन्मामध्ये प्रयत्न करू भगवत धामामध्ये जाण्याचा, शाश्वत भगवत धामामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज या याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे. तर भीष्मदेव आपली इच्छा भगवंतांच्या पुढे व्यक्त करत आहेत, की "हे भगवंत, आपण कृपया माझ्यासमोर उपस्थित राहा, माझा प्राण सोडण्याच्या वेळेला आणि आपलं चिंतन करीत असताना सोडल्या जाऊ द्या, जेणेकरून ते भगवंतांना प्राप्त करतील." त्यानंतर भीष्मदेव हे युधिष्ठिर महाराजांना युधिष्ठिर महाराज भीष्मदेवांची त्यांना कळतं, की भीष्मदेव आता मृत्यूच्या समीप आहेत, जवळ आहेत. त्याच्यामुळे भीष्मदेवांचे हे आर्जवी स्वरातील बोलणे ऐकून युधिष्ठिर महाराज त्यांना प्रश्न विचारतात. तर आपण हा एक श्लोक घेऊ आणि कन्क्लूड करू. डायरेक्टली आपण याचा अनुवाद वाचू. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हां, संजना माताजी. सूत गोस्वामी. प्रभूजी अनुवाद वाचायचा ना फक्त? हां, हां. अनुवाद आणि तात्पर्य. हो. हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, भीष्मदेवांचे आर्जवी स्वरातील ते बोलणे ऐकल्यानंतर महाराज युधिष्ठिरांनी तेथे असणाऱ्या सर्व ऋषींच्या उपस्थितीतच त्या भीष्मांना विविध धार्मिक कर्तव्यांविषयी विचारले. तात्पर्य: आपल्या विनयशील बोलण्यातून भीष्मदेवांनी आपला निर्वाण समय समीप आल्याची जाणीव युधिष्ठिरांना करून दिली. त्यावेळी ऋषींच्या उपस्थितीतच भीष्मदेवांकडे धर्मतत्त्वांविषयी पृच्छा करण्याची प्रेरणा श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना दिली. यातून भीष्मदेवांसारखे आपले भक्तजन सामान्यांप्रमाणे वाटत असले तरी ते अनेक थोर ऋषींपेक्षा, अगदी व्यासदेवांपेक्षाही कसे महान आहे ते त्यांना दाखवून द्यायचे होते. आणखी एक गोष्ट अशी की भीष्मदेव त्यावेळेला केवळ बाणांच्या मृत्यूशय्येवर पहुडलेले होते असेच नव्हे तर त्या अवस्थेमध्ये त्यांना कितीतरी तीव्र वेदना होत होत्या. त्या अशा परिस्थितीत त्यांना कोणीही प्रश्न विचारणे अनुचित झाले असते. तथापि भगवान श्रीकृष्णांना असे सिद्ध करायचे होते की त्यांचे भक्त कोणत्याही परिस्थितीत आपल्या आध्यात्मिक ज्ञानामुळे शरीराने आणि मनाने अविचलित असतात. अर्थातच जीवनात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतांचे एकनिष्ठ भक्त कोणत्याही परिस्थितीत तत्पर असतात. युधिष्ठिरांनीही आपल्या समस्येविषयी तेथे उपस्थित राहिलेल्या व भीष्मदेवांपेक्षाही खचितच अधिक विद्वान असलेल्या ऋषी मुनींपैकी
कोणालाही विचारण्याऐवजी भीष्मांना विचारणे अधिक महत्वाचे भीष्मांना विचारणे अधिक महत्वाचे मानले. हे सर्व चक्रपाणी भगवान श्रीकृष्णांच्या योजनेनेच झाले. पित्याला आपला मुलगा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा असे वाटते. भगवान अतिशय स्पष्टपणे असे घोषित करतात की आपल्या भक्तांची पूजा ही आपल्या पूजेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर या घटनेतून भागवत आपल्याला दाखवत आहे कशा प्रकारे भगवंतांची इच्छा असते की आपल्या भक्तांचं गुणगान किंवा भक्तांची महिमा जगापुढे दाखवणं आणि भक्तांची इच्छा असते की भगवंतांची महिमा जगापुढे दाखवणं. अशा प्रकारे भगवंतांमध्ये आणि त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये नेहमी एक स्पर्धा लागलेली असते. भौतिक जगतामध्ये कशी असते स्पर्धा, की तू मोठा की मी मोठा, आपण स्वतः किती महान हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये तशा प्रकारची स्पर्धा नसते. आध्यात्मिक जगतामधली स्पर्धा भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची ही दिव्य स्पर्धा असते, की भगवंत आपल्या भक्तांची महिमा जगापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि भक्त हे भगवंतांची महिमा जगापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची महिमा त्यांना सादर करायची नसते. त्याच प्रकारे इथे सांगितलेलं आहे, की भगवंतांची अशी इच्छा होती, की भीष्माची महिमा या जगापुढे मांडता यावी. म्हणून त्यांनी सर्वात अगोदर युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये जे कोणते प्रश्न होते, त्याचा निर्वाळा होऊ दिला नाही, स्वतःच्या समजावून सांगण्याने. आपल्या लक्षात आहे प्रभुजीज माताजीच भीष्मदेवांकडे येण्याच्या अगोदरचा भाग? आपण चर्चा केलेली, की युधिष्ठिर महाराजांची जी दोष भावना होती, की माझ्या या राज्याच्या लोभामुळे एवढे सगळे करोडो क्षत्रिय योद्धे मारले गेले. ती जी भावना होती भगवंतांनी त्या गिल्टला आपण मराठीत काय म्हणतो अपराधीपणा. त्या अपराधीपणाच्या भावनेचा निर्वाळा होऊ दिला नाही स्वतःच्या समजून सांगण्याने. कारण भगवंतांना पाहिजे होतं युधिष्ठिर महाराजांना हा उपदेश आपले शुद्ध भक्त भीष्मदेवांनी करावा, जेणेकरून भीष्मदेवांची महिमा पण पूर्ण जगात पसरेल आणि भीष्मदेवांना दर्शन पण देता येईल त्यांच्या मृत्यूसमयी. क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हो हो प्रभू. प्रभूजी, हो प्रभूजी. ठीक आहे. तर युधिष्ठिर महाराजांनी भीष्मदेवांना कोणते प्रश्न विचारले, त्यांचे धर्माच्या मार्गाने राज्य चालवण्यासाठी त्याविषयी आपण पुढच्या सेशनमध्ये चर्चा करू. आणि भीष्मदेवांनी त्या प्रश्नाला कशाप्रकारे उत्तर दिलं, कशाप्रकारे युधिष्ठिर महाराजांनी धर्मराज प्रमाणे धर्माचे राजा म्हणून या पृथ्वी लोकावर कशाप्रकारे धर्माचं राज्य करायला पाहिजे आणि 4 प्रकारचे जे वर्णाश्रम संस्थेमध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रम आहे, त्या प्रत्येक वर्ण आणि आश्रमाचं कर्तव्य काय आहे या भौतिक जगतामध्ये राहताना, त्याबद्दल पण भीष्मदेव सांगणार आहेत. आपण श्लोक क्रमांक 26 पासून सुरुवात करू पुढच्या सेशनमध्ये. 2 मिनिट बाकी आहेत. कुणाचा काही प्रश्न, काही टीका, टिप्पणी आहे? हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी मला एक असा एक नॉर्मल प्रश्न आहे की भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली तर आता भगवंतांपासून जे आहे विष्णूजी वगैरे सगळे निर्माण झाले आहेत. बरोबर. म्हणजे श्रीराम आणि भगवंत एकच आहेत. मग अशी परिस्थिती का नाही आली की श्रीरामांना गीता सांगावी लागली? कारण की भगवंतांनी जेव्हा विवस्वानाला सांगितली ती खूप आधी झाली ना, त्याच्यानंतर मध्ये खूप खंडित झालं. त्याच्यानंतर मग आपण तर म्हणू शकतो तर भगवंतांचे खूप सारे अवतार सुद्धा आले मध्यंतरी श्रीकृष्ण भगवानच्या आधी. तर मग असं परिस्थिती श्रीरामांसोबत सुद्धा झाली असती की त्यांनी गीता, मग असं झालं असं तर आपल्याला त्रेतायुगापासून जी गीता चालत आली असती, द्वापर पासून नसती आली. तर प्रभूजी याचं काय कारण असू शकतं? अच्छा, तर मी ह्याचं कारण, तुमचा प्रश्न खूप छान आहे. पण एक गोष्ट आपण ओळखून घ्यायला पाहिजे, की भगवंतांचे जे वेगवेगळे अवतार आहेत, त्या वेगवेगळे अवतार हे विशेष प्रकारच्या प्रयोजनासाठी, विशेष प्रकारच्या कारणासाठी दिलेले आहेत. मुख्यतः बद्ध जीवांना आकर्षित करण्यासाठी भगवत धामात. ठीक आहे. तर प्रभू रामचंद्र यांचा जो जीवन कालावधी आहे, भगवंतांच्या 10 अवतारापैकी प्रभू रामचंद्रांचा पण अवतार आहे. 3 प्रमुख आहेत.
प्रभू रामचंद्र, नरसिंहदेव आणि स्वतः अवतारी भगवंत कृष्ण, जे की सर्व अवतारांचे स्रोत आहेत. तर प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे तो विशेष आहे, मर्यादा पुरुषोत्तम. एक आदर्श मनुष्य म्हणून कसा राजा असावा हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनातून भगवंतांनी उदाहरणातून शिकवलं. परंतु आणि प्रभू रामचंद्रांनी पण त्यांच्या भक्तांच्या प्रती आदान-प्रदान निश्चित केलं. परंतु सामान्य मनुष्यासाठी जो हा ज्ञानाचा सागर आहे भगवद्गीता, तो वेगवेगळ्या वेळेस भगवंतांनी स्वतः सांगितले. सर्व अवताराच्या स्रोतांनी स्वतः सांगितलेली आहे. ती भगवंतांची इच्छा आपण जाणून घ्यायला पाहिजे माताजी. दुसरी गोष्ट, की जर गीता जर सांगितली गेली असती प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये, तर ती गीता सामान्य व्यक्तींना अगोदर कळाली असती. पण भगवंतांना हे एक्झॅक्टली माहिती माताजी, कोणता वेळ हा एकदम करेक्ट वेळ आहे. एक आपण हे पण जाणून घेऊ शकतो, की त्रेतायुगातले लोकं हे कलियुगातल्या लोकांपेक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये कितीतरी प्रगत, कितीतरी जास्त गंभीर आणि प्रामाणिक होते. जसं-जसं युग पुढे जात जातं, सत्ययुग हे धर्म त्याच्यामध्ये 100% उपस्थित आहे. धर्माचे चारही पाय, पिलर्स. त्रेतायुगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो 25%. द्वापार युगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो 50% आणि कलियुगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो 75%. फक्त 25% धर्म शिल्लक राहतो कलियुगामध्ये. तर जिथे जे श्रोते आहेत, जिथे जे सामान्य लोक आहेत, ते जास्त पतित आहेत. त्यांना जास्त गरज आहे ते ज्ञान प्रदान करण्याची. ते पण आपण एक कारण समजू शकतो, की ह्या कलियुगाच्या सुरुवातीला अर्जुनाला हे ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. तर हे जस्ट काय म्हणू आपण, भगवंतांचं मन तर ओळखता येणार नाही, पण काही-काही जे मुद्दे आपल्याला माहिती आहेत त्याच्यावरून समजून घेण्याचा प्रयत्न आहे माताजी. ठीक आहे? हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणत्या प्रभूजींचा, माताजींचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप-खूप धन्यवाद. आणि माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, की माझी खूप दिवसांची इच्छा आहे, की बघू, लगेच शक्य होणार नाही कदाचित, पण भगवंतांची जर कृपा असेल, तर मला प्रयत्न करायचा आहे काही महिन्यांमध्ये, की आपलं हे भागवत रोज सेशन आपण ठेवण्यासाठी. तर आता हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोला, हरी बोला. आपण सध्या तरी ही फक्त हरी बोल. माझी इच्छाच आहे. पण आपली सर्वांची जर आशीर्वाद असतील तर भगवंत निश्चित अरेंज करतील. आत्ता पण कमिट करायला मला भीती वाटते, कारण ऑफिसचे वगैरे कामं असे आहेत, की रोजचा एक ठराविक वेळ देता येणं थोडंसं अवघड होऊन बसतं. परंतु भगवंतांची कृपा झाली तर निश्चित कामाचं स्वरूप पण अशा प्रकारे इव्हॉल्व होईल, की जेणेकरून रोजचा हा 1 तास म्हणा आपण डेडिकेटेडली देऊ शकू. तर आपण कृपया स्वतः पण प्रार्थना करा भगवंतांना आणि आपले आशीर्वाद आणि प्रार्थना माझ्यासोबत पण राहू द्या, की काही महिन्यांच्या काळामध्ये गोष्टी अशा रीतीने इव्हॉल्व व्हाव्यात, की आपण रोज वेळ देऊ शकू. आणि खूप छान आहे रोज भागवत, जेणेकरून आपल्याला दिवसामध्ये भगवंतांना आठवण, स्मरण राहणं हे सोपं जाईल. जर रोज आपण अभ्यास करू शकलो, रोज आपण जर चर्चा करू शकलो तर. ठीक आहे? हरे कृष्ण. येस वहं च प्रभू. कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. आपण शनिवारी सकाळी भेटू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. हरे प्रभूजी. कृष्ण धन्यवाद. प्रभू. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू.